काय करणार, रिक्षावाला कुठं गायब झाला आणि रिक्षा वेगात जाते. म्हटलं बापरे, आपली रिक्षा कुठेतरी आपटणार, आपण मेलोच. मग दोघे जोर जरा ओरडू लागले, वाचवा वाचवा वाचवा. रिक्षाचा स्पीड एवढा होता, तिथे चालत्या रिक्षातून उडी मारू शकत नव्हते. रस्ता सुनसान होते, काही वाहन नव्हते आणि रिक्षा वेगात. त्यांना वाटलं कुठेतरी रोडावर, कुठेतरी भिंतीवर, काही कठड्यावरती आता रिक्षा आपटणार आणि आपण मरणार. मग ते तरी पण ते ओरडत होते, वाचवा वाचवा वाचा. आणि अचानक रिक्षाचा वेग कमी झाला. हळूहळू रिक्षाने त्यांना बरं बघ बघ, रिक्षा थांबते, रिक्षा थांबते बरं का, आपण पटकन उतरून जाऊ. त्यांना आवाज आला, काय दादा वहिनी असे काय ओरडता, मी काय तुमच्यावर ते हमला वगैरे केला का काय. दोघे एकदम घाबरून पोहू लागले. पुढे तर कोणीच नाही. मग रिक्षा चालू आहे, रिक्षा तर चालू होती, पुढे तर कोणीच नाही दिसत. दोघांनी भेदरलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहिले. सुनंदाबाई म्हणाल्या, भाऊ तू कुठे आहेस, का खाली